हो महाराज, मी माझ्या बायकोला आता पूर्ण स्वातंत्र्य देणार. त्याला म्हणलं गाढवा, तिला स्वातंत्र्य द्यायला ते का तुझ्या बापाचं आहे का? एवढं आम्हाला अमेरिकेचं आकर्षण आहे. पण दादा मला सांगायला आनंद वाटतो की अमेरिकेच्या संविधानापेक्षाही भारताचं संविधान अधिक पक्का आहे. 4 देवऋषी घ्यायचे, एक पूर्वेला बसवायचा, पाकिस्तानकडे 2 बसवायचे, जास्त चीनकडे 2 बसवायचे आणि त्यांना जातानाच एक चांगलं 1 किलो टाचण्या, 1 किलो लिंब, 1 किलो घ्यायचं. तिकून अतिरेकी बॉम्ब फेकायला लागले, कसा लिंबू कापायचं, म्हणजे हळद उभारायची, बरं त्याच्या अतिरेकीने बॉम्ब फेकला, इकडून लिंबू मारून मेरायचं. कालच आमच्या परळी योजनेतला आपल्या काही सहकार्याच्या बरोबर बोलत असताना महाराज धावपळ चालली, निघायचे नाही करताय, काय बरोबर आहे. तर मी सांगितलं की मला देहूरोडला उद्या सकाळी कार्यक्रम. तर ते म्हणाले महाराज तुम्ही देहूरोडला जाणार असाल तर तिथे बाबासाहेबांनी पहिली बुद्धाची मूर्ती बसवली आहे, त्या तुम्ही बुद्ध विहाराला भेट द्या असं तिथल्या लोकांनी मला सुचवलं. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की त्याच बुद्ध विहारामध्ये घेऊन जाणार. म्हणजे आमच्या वारकऱ्यामध्ये ज्यावेळेला आम्ही पंढरपूरला जातो त्यावेळेला गावातले लोक ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक त्या वारकऱ्याच्या पाया पडतात. तसं मी इथे येणार आहे असं कळल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी माझ्या हातात हात घेऊन अशा प्रकारचं आपल्या भावना व्यक्त केल्या. अगोदरच या भूमीबद्दल मनामध्ये आदर होता आणि हा आदर कसा सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे ही जी त्यावेळेला गोष्ट कळली त्यावेळेला मला अजून खूप बरं वाटलं की आपण खरोखरच भाग्यवान आहोत की ज्या भूमीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाऊल ठेवलं, ज्याने क्रांतीभूमी या ठिकाणी निर्माण केली, त्या क्रांतीभूमीमध्ये आपल्याला जायला मिळते. असं दादा खूप गोष्टी बोलण्यासाठी आहेत. सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे म्हणून पहिल्यांदा विचारलं आंबोळे सर आपण म्हणाला एकदा आपण विचारून घ्या, कारण एकदा आम्ही कीर्तन करा. एकदा आमचं कीर्तन सुरू झालं कमीत कमी 2 तास काय मग म्हणाले की 2 तास थांबायचं असेल तर मागची मला समजत बरं झालं आपण मागे बसलो, तुझं काय चाललं ते चालले. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी जातो पहिल्यांदा वेळ विचार घेतो. कारण आता मी 35 वर्ष पत्रकार काम करतो. मी जेव्हा नोकरी सोडली त्यावेळेला मंत्रालयामध्ये एका वर्तमानपत्राचा राजकीय संपादक म्हणून काम करत होतो. आणि मग मी ज्या वेळेला जायचो कार्यालयामध्ये इकडची बातमी माझ्या डोक्यामध्ये यायची अशी की आता असं मोठा लेख लिहायचा आणि या घटनेवर आपल्याला जोरदार प्रहार करायचे असं म्हणून जायचो. आणि तिथे जाऊन कार्यालयामध्ये बघितलं तर कुठल्या तरी युवा नेत्याचा वाढदिवस असायचा, त्यांना अग्रपान मिळते असायचं. कुठल्या तरी ज्येष्ठ नेत्यानं काहीतरी काम केलेलं असायचं, त्याला पुरस्कार मिळाला असता, त्याची अग्रपान जाहिरात असायची. मग मला एवढी जागा नाही. मग मी लेख लिहायचा म्हणून जायचो तर जागा पण बघून मी बातमी लिहायचो. आणि त्याच्यापेक्षा जर कमी जागा असेल तर मी सरळ कविता घेऊन लावायचो. कारण माझ्या 3 कविता विधानसभेमध्ये वेगवेगळ्या आमदारांनी म्हटलेल्या आहेत. आणि म्हणून कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा ज्यावेळेला मी नोकरी सोडली त्यावेळेला ठरवलं की आपण जातो आहोत त्या मंडळाच्या सोयीसाठी जातो. कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी. आज बाबासाहेबांच्या इथे आपण आहोत. कामगार दिनाच्या बद्दल बोललं गेलं, तिथूनच जरा सुरुवात करतो की आज कामगार दिन आहे. बाबासाहेबांनी कामगार दिनाच्या निमित्तानं कामगारांचे कसे हक्क राखीव ठेवले, कामगारांचे हक्क कशा अबाधित ठेवले. 12 तासावरची कामगारांची ड्युटी 8 तासावर कशी आणली आणि त्यांना साप्ताहिक सुट्टी मिळण्यासाठी बाबासाहेबांनी काय प्रयत्न केले आपल्याला ऐकलं. पण आता तुमच्या या चाकण ठिकाण ह्या सगळ्या परिसरामधल्या कोणत्याही MIDCच्या कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही जाऊन विचारा त्या कामगारांची ड्युटी. आणि पूर्वी कसं सालगाड्याचा उल्लेख केला कोणतरी, त्या सालगाड्याच्या मागे माणूस हंटर घेऊन उभा असतो, तसं त्या कामगारांना त्या 1 तासामध्ये किती जॉब करायचा, किती प्रोडक्शन काढायचं आणि त्याच्यापेक्षा प्रोडक्शन जर कमी झालं तर त्याच्या पैसे कापले जातात. म्हणजे एक माणूस आहे, त्या माणसाला यंत्राबरोबर पळवण्याचं काम पुन्हा चाललेलं आहे. जे बाबासाहेबांनी थांबवलं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी लागलं जात आहे. ही बाबासाहेबांच्या विचाराचे गुणारे गरजे ही सुद्धा आपल्याला शोधायला पाहिजे. एक नाही अशा अनेक उदाहरणं मी या ठिकाणी देणार आहे. बाबासाहेबांनी या ठिकाणी आम्हाला स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याचं सांगितलं. खरं तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिले ना, या संविधानाचं महत्व एवढं मोठं झालं. मी संविधानाचा जागर करण्यासाठी 2021ला मंत्रालयाची नोकरी सोडली.
का सोडायला वाटलं मंत्रालयातील नोकरी फक्त संविधानासाठी? आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या वेळपासून या संविधान कुणाला रुकतंय, जसं आता कामगारांचं उदाहरण दिलं, अशा अनेक उदाहरण आहेत. 2019 संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत होती आणि संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत असताना एक कीर्तनकार आमच्या नाशिकमध्ये येऊन सांगतो की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे. दुसरा कीर्तनकार सांगतो की आम्हाला संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे, प्रिय आहे. दुसरा सांगतो की तुम्ही जर आमची मनुस्मृती जाळली असेल तर आम्ही तुमचं संविधान जाळणार, असं म्हणून दिल्लीच्या एका मैदानामध्ये संविधान जाळलं आणि त्याच्याप्रती आमच्या अंगावर फेकल्या मोबाईलच्या माध्यमातून. हे ज्या वेळेला सगळं चाललं होतं त्यावेळेला आम्ही मंत्रालयातील पत्रकार अस्वस्थ होतो आणि शेवटी संकल्प केला की जर तुम्ही कीर्तनामधून संविधानाला बदनाम करणार असाल तर संविधान हे कीर्तनामधूनच कसं चांगलं आहे तुम्ही लोकांना सांगेल. आणि त्या वर्षी मी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि 2 महिन्यात 26 नोव्हेंबर 2019 कोणता दिवस आहे? 26 नोव्हेंबर संविधान निर्मितीचा दिवस आहे आणि त्याचं 70 वर्ष पूर्ण होते. 26 नोव्हेंबर 2019 ते 26 जानेवारी 2020. 26 जानेवारी त्या दिवशी काय झालं? संविधान लागू झालं. निर्माण झाला 26 ला, लागू झालं 26 जानेवारीला. त्यावेळेला ठरवलं की 2 महिन्यात संविधानाला 70 वर्ष निर्माण झाल्याच्या निमित्तानं 70 ठिकाणी मी संविधान आणि संत साहित्य कसं बरोबरीच आहे ते लोकांना सांगितलं. सुरुवात केली दिल्लीमधून. आरकेपुरम नावाचा एक विभाग आहे. त्या आरकेपुरम नावाच्या विभागामध्ये आपल्या मराठी माणसांची तिथे जाऊन राहिलेल्या लोकांची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी विठ्ठल मंदिर बांधलं. पहिली सुरुवात केली दिल्लीमधून. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब बाबांनी आम्हाला दिलेलं आहे, ते असंच नाही दिलेलं, त्याच्यासाठी खूप कष्ट बसले. त्याची सुरुवात दिल्लीमधून केली. 35व नागपूरला केलं आणि 17व मला मुंबईमध्ये करायचं होतं. पण माझ्या 17व्या कीर्तनाचं नियोजन झालं आणि त्याच वेळेला सातारा कोणाला त्यावेळेला पुढे तिची चर्चा पण झाली होती. महाराष्ट्र तुमची जी काही 70 कीर्तनाची संकल्पना आहे त्यातलं एक कीर्तन आम्हाला साताराला द्या. मी म्हणलं 70 माझे झाले पूर्ण. ते म्हणले कथावर केलं तर काय आपल्याला पाप येत लागत नाही. पाप आपल्याकडे पाप येत नाही, पुण्य सुद्धा येत नाही. आम्ही न देखो गुन्हा पापी पवित्र शहाणा. आम्ही कुणालाच पापी म्हणत नाही, कुणालाच पुण्यवान म्हणत नाही. त्याच्यामुळे मला एकात्र आहे ना येणार आणि दादा 2 महिन्यामध्ये 70 ठिकाणी गेले आणि त्यावेळेपासून आजपर्यंत हे 246वा आहे. 19 पासून याच विषयावर बोलायचं. आपलं जगणं आता आपलं जगणं हे फक्त संविधानासाठी असणार आहे. आणि म्हणून आमचे कार्यकर्ते की ज्यांच्या सारखे अनेक सहकारी आमचे क्षीरसागर महाराज यांच्यासारखे अनेक सहकारी या माझ्या भूमिकेच्या पाठीशी उभं राहिले. आणि तुम्हाला सांगतो की ज्याची भीती इतकी सरकारला वाटू लागली, इथल्या व्यवस्थेला वाटू लागली की गेल्या 2 वर्षापासून आमच्या मागे पोलीस आले. गेल्या वर्षी आमचे सीआयडीचे पोलीस आले आणि सीआयडीच्या पोलिसांनी माझी 2 तास चौकशी केली. कुठून येता, काय होता, कशी निघते वगैरे असे मोगम केली आणि मग हळूच त्यांचा कळीचा प्रश्न विचारला तुम्हाला फंड कुठून येतो. कारण त्यांच्याकडे तक्रार करणाऱ्या माणसानं सांगितलं होतं यांना परदेशातून फंड येतो. मग मी त्यांना शेजा करणारा प्रश्न विचारला की तुम्ही मला विचारताय की तुम्हाला फंड कुठून येतो. या ठिकाणी तुकाराम महाराजच्या दिंडीमध्ये 283 दिंड्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये सुद्धा 200 काही दिंड्या आहेत. त्याच्यामधल्या किती दिंड्याला विचारलं होतं मी की तुम्हाला फंड कुठून येतो म्हणून. तुम्हाला दुसऱ्याला नाही विचारलं. तुम्हाला संविधानाची ओळख घालत आहे, संविधानात तुम्हाला का टोचताय. अशा प्रकारे त्याच्यावर आम्ही थांबलो ना. विधानसभेमध्ये एका आमदारांनी प्रश्न विचारला याच्यामध्ये अर्बन नक्षलवादी घुसले आणि त्याच्यानंतर आमच्या गावात 25 शस्त्रधारी पोलीस इंदापूर पासून ते पंढरपूर. तुकडोजी महाराज मठामध्ये ज्या वेळेला आमच्या संविधान दिनाचा समारोप होत होता त्यावेळेला असं जेवढे माणसं होते त्याच्यापेक्षा दुप्पट पोलीस. जसे काय आम्ही तिथे बॉम्बस्फोट करणार आहोत, कुणाला तरी मारणार आहोत असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. त्यांचा उद्देश एक होता की आमच्या बंदुका पाहिल्यानंतर, आमच्या गाठ्या पाहिल्यानंतर, आमच्या काठ्या पाहिल्यानंतर त्या शामसुंदर महाराजचे सगळे सहकारी पळून जातील आणि शामसुंदर महाराज सुद्धा घरामध्ये बांधून घेऊन झोपेल. पण दादा त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की तुम्ही ह्याचे हुकुमाचे ताबेदार आहात. तुमच्या अनेकांच्या मनामध्ये संविधानाविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण पुन्हा तरी तुमच्या सत्ताधाऱ्यानं तुम्हाला इथे पाठवल्यामुळे तुम्ही इथे आलेला आहात
तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, शंका नाही. पण तुम्ही आला असाल, इथला रिपोर्ट पाठवला असाल, तर त्या तुमच्या सरकारला सांगा की तुमच्या बंदुकाला आणि तुमच्या लाठ्याला हे श्यामसुंदर महाराज त्याचे सहकारी घाबरणार नाही. तर मागची आषाढी एकादशी ते पुढची आषाढी एकादशी मी 100 ठिकाणी 1 वर्षामध्ये हे संविधान लोकांना सांगेल असा संकल्प केला. आणि मला सांगायला आनंद वाटतो, भाईराव साहेबांसारखी माणसं माझ्या पाठीशी उभी आहे. ही 84 आहे, अजून मला 3 महिने बाकी. आणि 3 महिन्यामध्ये मला खात्री आहे की मी म्हटलो होतं 100, 125 पेक्षा जास्त माझा हा विषय ठिकाणी जास्त मांडणार आहे. कालच मी 12 दिवसानंतर घरी गेलो. 1 दिवस कालचा दिवस माझे सहकारी ते अगलावी साहेब त्यांना विचारा 1 दिवस घरी राहिलो आणि लगेच काल बाहेर पडलो. काल 2 ठिकाणी त्या ठिकाणी भेटीगाठी करून त्या ठिकाणी संविधान दिनाची तयारी चालली आहे. रात्री 11 वाजता आमच्या बेगनूर नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, त्या सहकार्याशी बोलून मी सकाळी पहाटे 5 वाजता त्यांना भेटून जागा केलं. का करावं लागतं एवढं सांगितलं की हे 1919 सुरुवात झाली. या वर्षी परिस्थिती काय झाला, कुणीतरी अनिल मिसाळ नावाचा माणूस आहे, त्याला पण तात्पुरती अटक बिटक करून सोडून पण दिलं. तुम्ही त्याची अजून कुणी पाहिला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल पाहिलं तर आपण अजून जागा होण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही सर्च करा युट्यूबला, पुराव्या सेवा बोलत नाही. तो सांगतो की मला हे संविधान पुसून टाकायचंय. मला बाबासाहेबांचं नाव घेऊन म्हणतो. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी कोणाची हिंमत नव्हती बाबासाहेबांच्या विरोधात बोलायची. कारण खऱ्या अर्थानं आम्ही पॅन्थर झाले होतो. खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारासाठी मरायला आणि जगायला तयार झालो होतो. पण आज मात्र थेट आमचा एखादा माणूस न्यायालयाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेला असेल तर ते सहन झाल्यामुळे त्याच्यावर तो भूत ठोकला जातो. बाबासाहेबांना संपवायच्या अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. त्यावेळेला आपल्याला जर आपण झोपून राहिलो तर पुन्हा जी परिस्थिती आपल्याला 100-50 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी सोसलं, जे भोगलं, ते आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं उदाहरण काय, कामगारांचं. त्या कामगारांची ड्युटी 8 तास केली होती, ती जर पुन्हा 12 तास झाली असेल तर तीच परिस्थिती जी होती हे कदाचित या 15 वर्षात झालं असेल. पण ती परिस्थिती त्यांना आणायला पुन्हा काही वर्ष, पण त्यांचं प्लॅनिंग असं 1-2 दिवसाचं नसतंय. शेकडो वर्षाचं प्लॅनिंग ते करून ठेवते. पुढच्या 100 वर्षाला आम्ही कुठल्या पदावर असू आणि कुठल्या प्रकारचं काम करू. म्हणून आपल्याला अत्यंत सावधतेनं प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे की जे बाबासाहेबांच्यासाठी कष्ट घेतले, बाबासाहेब त्याच्यासाठी झिजले, ते 14 काळासारखा आंदोलन, ते आम्हाला पाणी पिण्याचा सुद्धा हक्क नाही, ते हक्क आपल्याला मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि केवळ फक्त एका संघासाठी नाही केलं, या देशातल्या प्रत्येक माणसाला आपला अधिकार मिळाला पाहिजे. या देशातल्या प्रत्येक माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे, हा संकल्प बाबासाहेबांनी केला. आणि त्याच सगळं प्रतिबिंब आपल्याला संविधानाच्या रूपाने प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आलेलं दिसतंय. आणि म्हणून मी नेहमी संविधानाबद्दल बोलत असताना सांगत असतो की जगात सर्वात श्रेष्ठ संविधान जगात. अमेरिका आम्हाला पुढारी वाटते, बरोबर की नाही? अमेरिकाने आपल्याला श्रेष्ठ वगैरे वाटते, बरोबर की नाही? म्हणजे एखाद्याचा मुलगा जर पुण्यात शिकायला असेल तर ते काही फार बळबळ करीत नाही. एखाद्याचा मुलगा मुंबईला असेल तर तेही फार काहीच कोणाला सांगत नाही. दिल्लीला असलं तरी आपलं चोरून एखाद्या आमचं पोरगं जात दिल्लीला. पण एखाद्याचं पोरगं जर अमेरिकेला गेलं असलं ना, बाप झोपत बसलं. भीम जयंतीला कसे जर आमचे आपलं पोरगं, म्हणजे एवढं आम्हाला अमेरिकेचं आकर्षण आहे. पण दादा मला सांगायला आनंद वाटतो की अमेरिकेच्या संविधानापेक्षाही भारताचं संविधान अधिक पक्का आहे. त्याच्यापैकी बरेच लोक सांगणे विद्यार्थ्यांमध्ये महाराज आपला देश आपल्या देशावर प्रेम असणं स्वाभाविक आहे, आपल्या देशाच्या संविधानावर प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण आपल्या देशाचं संविधान श्रेष्ठ म्हणण्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या संविधानाला कमी लेखता असं काही आम्हाला पटत नाही. कारण आम्ही समतोल विचार करणारी माणसं आहोत. आपल्याचा गौरव करावा पण विनाकारण दुसऱ्याला त्या ठिकाणी कमी लेखू नये. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी अमेरिकेचं संविधान आपल्या संविधानापेक्षा कमी आहे असं जर म्हणत असाल तर महाराज आम्ही सम्यक विचाराची माणसं आहोत. तुम्ही जर तसं विधान केलं असेल तर तुम्हाला त्याचा आम्हाला पुरावा द्यावा लागेल. आणि मगाशी सांगून गेलो मी काही पुस्तक लिहित नाही, आधी पत्रकार आहे आणि त्याच्यामध्ये मी 20 वर्षे क्राईम रिपोर्टिंग केली. आणि त्याच्या पुढे तुम्हाला माहिती सांगतो 2014 ते 2011 ETV नावाचं चॅनल होतं. त्या ETV नावाच्या चॅनलवर क्राईम डायरी नावाची मालिका लागत होती. त्या क्राईम डायरी मालिकेचे या 2004 ते 2011 आठवड्याला 6 मध्ये 2100 काहीतरी भाग त्याचे टेलिस्टार झाले. त्यातले 1753 भाग मी एकट्याने लिहिलेले होते. आणि
हे 1753 भाग लिहिलेले असताना माझ्या एकाही बातमीवर खुलासा आला नाही, माझ्या एकाही बातमीवर डिफॉर्मेशनची केस झाली नाही, माझ्या एकाही बातमीला की तुम्ही असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे याच्यामध्ये ही सत्यस्थिती नाही असं एकाही बातमीबद्दल कोणी म्हटलं नाही. कारण क्राईम रिपोर्टिंग म्हणजे सगळं काय काय कोणी चालवलं नाही, बरोबर की नाही? मग एवढं का झालं असेल हे आमच्या अनेक दुसऱ्या वार्ताहरांना त्या ठिकाणी नोटीस आल्या, काय वर डिफॉर्मेशनची केस झाली. मग तुम्ही मला महाराज तुमच्यावरच कशी काय नाही झाली, त्याचं एक करण्याच्या हातामध्ये पुरावा ठेवतो आणि मग बातमी, आणि तोच नियम मी कीर्तनात, व्याख्यानात, प्रवचनात पाळलेला आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही तुमचा राहिलेला परिचय सुद्धा या निमित्ताने करून दिला. पण आता सांगा की अमेरिकेच्या संविधानापेक्षा आपलं संविधान मजबूत आहे म्हणता, तर त्याचा पुरावा काय? ऐका, अमेरिका मी पुढारलेली म्हणतो, अमेरिका आपण फार प्रगल्भ आहे अशा प्रकारचा म्हणतो, पण मग तुम्हाला मी सांगतो की अमेरिकेचं संविधान तयार झाल्यानंतर, अमेरिकेचं संविधान तयार झाल्यानंतर तिथल्या महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 27 वर्ष संघर्ष करावा लागला. 27 वर्ष. 8 मार्च 1909 या दिवशी अमेरिकेतल्या सर्व महिला आपल्या हक्कासाठी समोर आल्या की जे हक्क पुरुषाला आहे ते हक्क आम्हाला मिळाले पाहिजे. याच्यासाठी आपल्या हक्काच्या मागणीसाठी 8 मार्च 1909 रोजी सगळ्या महिला रस्त्यावर आल्या, तिथल्या चौकात आल्या, तिथल्या मुख्यस्थानी आल्या आणि 8 मार्च हा दिवस आपण साजरा करतो. त्याची सुरुवात तेव्हा आहे. त्याच्यासाठी आम्हाला मतदान हक्क मिळाला. पण मला सांगायला या ठिकाणी दुःख वाटतं की तेवढ्या महिला एकत्र आल्यानंतर सुद्धा तिथल्या सरकारला वाटलं नाही या महिलांना आपण हक्क मतदानाचा दिला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे 8-9 वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर तिथला मतदानाचा हक्क त्यांना मिळाला. पण माझ्या संविधानामध्ये मात्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी या भारतामध्ये संविधान लागू झालं त्या दिवशी या महिलांना मतदानाचा हक्क दिला. आणि दुसरं ऐका, अमेरिका मी फार पुढारलेली म्हणतो, अमेरिका पण फार त्या ठिकाणी प्रगल्भ आहे अशा प्रकारचा म्हणतो, अमेरिका फार महिलांना जास्त चांगल्या तऱ्हेने हक्क देते असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, मोकळीक देते असं म्हणतो. पण मी जबाबदारीने सांगतो की आजही अमेरिकेतल्या लोकांचा महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारताच्या इतका मजबूत बदलतो नाही. मी पुन्हा विधान केलेलं आहे की अमेरिकेचा दृष्टिकोन महिलाकडे पाहण्याचा भारता इतका प्रगल्भ नाही असं मी विधान केल्यानंतर मला माहित आहे की तुम्ही पुन्हा पुरावा मागणार आहे. का मागणार आहे? कारण मीच सांगितलेलं की मी पुरावा देणार आहे म्हणून तुम्ही मागणार आहात. काय पुरावा आहे महाराज? की अमेरिकेमधल्या लोकांचा महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आमच्या भारतामधल्या लोकांच्या इतका प्रगल्भ नाही असं तुम्ही म्हणता, तर याचा पुरावा काय? आज 21व्या शतकात, आज 21व्या शतकात सुद्धा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही. आणि श्यामसुंदर महाराजांवर विश्वास ठेवायची गरज नाही, तसं कोणत्याच महाराजांवर ठेवू नका. सध्या महाराजांचं काय चाललंय आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्याच्यात सुद्धा जितका महाराज, जितके महाराजांचे शिष्य मोठे तितके महाराज मोठे. मग कोणता महाराज मोठा आहे आणि त्याचे शिष्य किती मोठे आहेत आणि किती जणांनी आपल्या करंगळ्या कापून घेतल्या आहेत हे काही मी तुम्हाला आज सांगणार नाही. पण एक सांगतो, कुठल्याही महाराजावर विश्वास ठेवू नका, आपली दृष्टी असली पाहिजे. बाबासाहेबांनी कधी मगाशी कुठेतरी उल्लेख केला की श्रद्धेला विरोध नाही केला, अंधश्रद्धेला विरोध केला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की वारकरी संप्रदायाने सुद्धा अंधश्रद्धेला काय मदत केली आहे. तुकाराम महाराज सांगतात, जे बाबासाहेब सांगतात ते तुकाराम महाराज सांगतात. काय सांगतात? सेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजिता भूते केते, आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. अरे जे देव स्वतःच्या पोटाला मागतात ते तुम्हाला काय देणार आहेत? साहेब मला 25,000 रुपये पाहिजे. कोणाकडे मागितले पाहिजे? ज्याच्या घराला बँकेची जप्ती आली भेटेल का त्याच्याकडे? तेच उपाशी असं तुम्हाला काय देणार आहे असं श्यामसुंदर महाराज म्हणत नाही. कोण म्हणताय? तुकाराम महाराज. आणि ह्या बाबा बुवांच्या बद्दल तर काय म्हणले तुकाराम महाराज? अंगाला ओढिया राख, डोळे झाकोणी करती पाप,
दावणी वैराग्याची कळा, भोगिती विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती आणि जळो तयाची संगती. एवढं तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं असताना सुद्धा अजून आमचे लोक त्या बाबांच्या मागे लागतात. मला सांगायला खेद वाटतो की इतरांचं ठीक आहे, पण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला काही त्या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या, ज्या वेळेला दीक्षाभूमीवर आपल्याला काही सांगितलेलं आहे, असं सांगितलं असताना सुद्धा आंबेडकरवादी मनवलेले लोक सुद्धा एखाद्या बुवाबाबाकडे जातात, त्यावेळेला मात्र मला खूप खेद वाटतो. काय म्हणतात, या बाबाने असं केलं त्या बाबाने तसं केलं. बघ कारण मला सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, का मंत्रे जीवेनी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे, रोग जाय दूध साखरे तरी लिंब का प्यावा. जर एखाद्याचा म्हणजे मंत्र म्हणून एखादा शत्रू जर मरणार असेल तर हातामध्ये शस्त्र घेण्याची गरज पडली नसती, आणि एखाद्या बाबाने दिला गोड दूध प्रसाद खाऊन जर कुणाचा रोग गेला असता तो ऑपरेशन करायची गरज पडली नसती. श्यामसुंदर महाराज नाही, ज्ञानेश्वर महाराज नाही. आणि मला तो वाटतंय मंत्र म्हणून जर एखादा माणूस मेला असताना, शत्रू मेला असताना फार बरं झालं. म्हणजे फोर्स वन काय ते हवाई दल, पाय दल याची काही गरज पडली नसती. चार जाणते आमच्याकडे जाणते काही काही 4 देवऋषी घ्यायचे, एक पूर्वेला बसवायचा, पाकिस्तानकडे 2 बसवायचे, जास्त चीनकडे 2 बसवायचे, आणि त्यांना जातानाच एक चांगलं 1-1 किलो टाचण्या, 1 किलो लिंब, 1-1 किलो ठेवायचं. तिकून अतिरेकी बॉम्ब फेकायला लागले, कसा लिंबू कापायचं, म्हणजे हळद कुंकू भरायची, बरोबर त्याच्या अतिरेकीने बॉम्ब फेकला, इकडून लिंबू भरून मेलायचं, मेला ते होईल का? असं होऊ शकत नाही, असं आम्हाला 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अलीकडे सुद्धा लग्न झालं 2-4 वर्ष जर जमलं नाही, काय नातू जर घरात आला नाही, आजी गप बसत नाही, इकडे तिकडे पळायला सुरुवात करते. तुकाराम महाराज सांगतात, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अशा प्रकारचा आमचा दृष्टिकोन बाबासाहेब आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे, आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जोपासला पाहिजे. याच्यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 52 मध्ये तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी अंगीकारला पाहिजे. या आपल्या कर्तव्यामध्ये आपल्या काही कर्तव्य आहेत आणि आपले काही अधिकार आहेत. आपल्याला काही दुसरे अधिकार दिलेत बाबासाहेबांनी, आपल्याला काही कर्तव्य पण दिलेले आहेत. म्हणून आपल्याला जितके अधिकार दिलेले आहेत तितके कर्तव्य दिलेले आहेत, आणि आपल्या कर्तव्यामध्ये बाबासाहेब सांगतात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 52 मध्ये की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. स्त्रियांच्याबद्दल केवढं उतार पाहिजे. अमेरिकेचं सांगत होतो, आज 21व्या शतकामध्ये सुद्धा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकलेली नाही, पण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय. या संविधानाने या देशातल्या प्रत्येक मोठ्या पदावर बसण्याचा मान. एक पद आहे की ज्या पदावर बसलेल्या व्यक्तीची सही झाल्याशिवाय या देशातला कोणताच कायदा लागू होत नाही. कोणतं पद आहे? राष्ट्रपती पद. आणि त्या राष्ट्रपती पदावर आतापर्यंत 2 महिला बालेगाव साहेब बसलेल्या आहेत. पहिल्या महाराष्ट्राच्याच होत्या. कोण? प्रतिभाताई पाटील. असं आपलं कीर्तन प्रवचन हे माझ्या एकट्याच नसते, आपल्या सगळ्यांचं असते. प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या द्रौपदी मुर्मू. अशा प्रकारच्या 2 महिला बसल्या. एक सही करण्याचा अधिकार असणारं मोठं पद आहे, आणि दुसरं प्रत्यक्ष काम करणारं मोठं पद आहे. कोणतं? पंतप्रधान. त्या पंतप्रधान पदावर सुद्धा एक महिला बसल्या, इंदिरा गांधी. काय खतरनाक बाई! इंदिरा गांधी एवढी खतरनाक बाई. तिथे पाकिस्तान इकडून बॉम्ब टाक, तिकडून अतिरेकी घुसव, तिकडून अतिरेकी हल्ला कर, असं इंदिरा गांधीनं पाहून घेतलं आणि त्या पाकिस्तानला असा झटका दिला की एका पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले. कशामुळे करू शकला इंदिरा गांधी? हा कुठून त्याला ताकद मिळाली? एका महिलेलाही ही ताकद मिळाली आहे. कुणामुळे? भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं, आणि त्या संविधानामुळे जे अधिकार जिला आम्ही अबदा म्हणत होतो त्या महिलेला दिले, आणि त्या महिलेने पाकिस्तान सारख्या अत्यंत आगाऊ राष्ट्राचे 2 तुकडे करून टाकले. ही भारतीय संविधानाची या ठिकाणी ताकद आहे. म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे एक महिला इथे उच्च पदावर पोहोचू शकते. अनेक राज्याच्या मुख्यमंत्री महिला झाल्या. आपल्या राज्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या महिला मंत्री झालेल्या आहेत. ही ताकद आम्हाला कोणी दिली आहे? संविधानाने दिले, आणि हे संविधान आम्हाला बाबासाहेबांनी दिले याचा आपल्याला विसर तरी नाही पडला पाहिजे. आणि या सगळ्याची जागी काही आहे बाबासाहेब हे. मला सगळेजण म्हणतात की महाराज संविधान पुढे कीर्तनात असते का?
आणि कीर्तनाचा संविधानाचा काय संबंध आम्हाला वारकऱ्यामध्ये विचारतात. आणि इकडे जरी आलं तरी मग म्हणतात महाराज ते संविधान तुम्ही सांगता पण ते कीर्तनातून सांगायचं काय आम्हाला बरोबर वाटत नाही. का बरोबर वाटत नाही? बाबासाहेबांचा संत साहित्याचा काय संबंध आहे बरं? हे अज्ञानातली गोष्ट आहे. बाबासाहेबांनी जसा इतर वैचारिक अभ्यास केला होता तसा संत साहित्याचा सुद्धा अभ्यास केला होता. कबीराला ते गुरु मानत होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर होता. बाबासाहेबांनी एक पहिलं वर्तमानपत्र काढलं, नाव मूक नायक. त्या मूक नायक वर्तमानपत्रावर जी स्लोगन छापलेली होती, आता असतं ना पत्र नवे मित्र किंवा ज्वलंत अमुक वगैरे असं जे स्लोगन असते, ते मूक नायक वर्तमानपत्रावर जी स्लोगन छापलेली होती ते तुकाराम महाराज. कोणता अभंग आहे? मूक नायक. माझ्या मुक्या जनतेचा आता हा वर्तमानपत्र नायक झालेला आहे. आणि आतापर्यंत दबून, आतापर्यंत घाबरून, आतापर्यंत लाजून माझा समाज काही बोलला नाही. पण आता आम्ही लाजणार नाहीत, आता आम्ही गप्प बसणार नाहीत, तर आम्ही आमचं म्हणणं ठोकून मांडू असं सांगण्यासाठी बाबासाहेबांनी ते वर्तमानपत्र काढलं, ज्या वर्तमानपत्राचं नाव आहे मूक नायक. आणि त्या मूक नायक वर्तमानपत्रावर छापलेल्या ज्या ओळी होत्या त्या होत्या काय ओळी होत्या? काय करू आता धरुणिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, नोहे येथे कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजोनी नोहीत. आतापर्यंत मुक्यासारखं आम्ही राहिलो, पण लाजून आमचं हित होणार नाही. आता आम्हाला बोलावं लागेल, आता आमचं म्हणणं आम्हाला मांडावं लागेल. ही भावना मांडण्यासाठी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक वर्तमानपत्र काढलं. आणि त्या मूक नायक वर्तमानपत्रावर तुकारामांच्या ओळी छापल्या. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी काही दिवसानंतरच ते वर्तमानपत्र सुरू झाल्यानंतर परदेशामध्ये निघून गेले. त्याची जबाबदारी आपल्या सहकार्यावर सोपवली. पण ते सहकारी काही जास्त दिवस बाबासाहेबांचं ते वर्तमानपत्र चालू शकले नाही. बाबासाहेब ज्यावेळेला परत आले त्यावेळेला त्यांना कळलं आपलं सुरू केलं वर्तमानपत्र बंद पडलेलं आहे. नंतर बाबासाहेबांनी दुसरं वर्तमानपत्र काढलं, नाव बहिष्कृत भारत. आणि या बहिष्कृत भारताच्या वर जी ओळी छापल्या होत्या त्या त्यांनी श्रीमंतली होती. आता बाबासाहेब जरा जास्त आक्रमक झाले. पहिले काय म्हणतात की आम्ही लाजणार नाहीत, आम्ही गप्प बसणार नाहीत, आम्ही आमचं म्हणणं मांडू. आता बाबासाहेब तेवढ्या पुढे थांबत. आता संग्राम सुरू झालेला आहे, आता युद्ध सुरू झालेलं आहे. आणि युद्ध सुरू झाले असताना या युद्धामध्ये आता आम्हाला आमच्या प्राणाची आहुती द्यावी लागली, तरी आता मागं हटून चालणार नाही असा संदेश आपल्या लोकांना देत असताना बाबासाहेब ज्ञानेश्वरी मधली ओळी सांगतात. त्या ओळीमध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता कोदंड घेऊन हाती आवडे का ये रथी, देई अलिंगण वीरवृत्ती संग्रामी ये. आता संग्राम सुरू झालेला आहे आणि वीरवृत्तीने त्याला आलिंगन देऊन त्या संग्रामाला सामोरं जाण्याचं धाडस तुम्ही दाखवलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश बाबासाहेब आपल्या सगळ्या लोकांना देतात. आणि मग अशा प्रकारचा बाबासाहेबांचा आणि संत साहित्याचा परस्पर अशा प्रकारचा संबंध आहे. आणि म्हणून जी मूल्य बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये दिलेली, स्त्रियांना अधिकार, ज्या दिवशी इथलं संविधान लागू झालं त्या दिवशी महिलांना अधिकार मिळाले. कोणते अधिकार? केवळ मतदानाचे नाही, तर तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे. परवाच्या का शाळेमध्ये मी गेलो होतो, मुलांना सांगितलं कसं काय मुलांना वगैरे संविधान माहिती आहे वगैरे, सगळ्याला अधिकार आहेत ना, मग स्त्रियांना सारखेच अधिकार आहेत, पुरुषांना सारखेच अधिकार आहेत की नाही? ते म्हणले हो. मग त्या एका मुलाला विचारलं, अरे बाबा आता तुला जरी एवढं समजलेलं आहे तर मग तू तुझ्या बायकोला स्वातंत्र्य देणार का नाही? तो पण भाषण ऐकून प्रभावित झाला. हो महाराज, मी माझ्या बायकोला आता पूर्ण स्वातंत्र्य देणार. त्याला म्हणलं, गाढवा, तिला स्वातंत्र्य द्यायला ते का तुझ्या बापाच आहे का? अरे तिच्या बापाने 26 जानेवारी 1950 रोजी तिला अगोदर दिलेलं आहे. ते तुझ्याकडे तुला मागायची गरज नाही. पण तरी सुद्धा जसं मगाशी म्हटलं तसं आज महिलांना पुन्हा मागे उठण्याचे काम सुरू आहे. बरोबर की नाही? महिलांना आता त्या हे मिळालं, काय मिळालं? आरक्षण मिळालं. बरोबर ना? किती टक्के? आपल्या ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक गेले त्यांनी सांगितलं असतं ते किती टक्के मिळालं? 50% मिळालं. बरोबर की नाही? 50% महिलांना आरक्षण मिळालं. खरं सांगा मोदी साहेब, खरंच मिळाले का? खरंच आम्ही महिलांना काम करून देतो भाऊ? आता आपली एवढी चांगली ओळख झाली, दादांची माझी ओळख झाली आहे, आमच्या क्षीरसागर महाराजांची ताबूनच ओळख आहे. आणि अशी ओळख असल्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की महाराज नाही तुमचं आम्हाला बोलणं खूप आवडलं बरं का, आता काय करा, तुम्ही आमच्याकडेच राहायला या.
आणि तुमचा हा सगळा आग्रह बघून मी पण विचार केला की चला इतके प्रेमाचे माणसं आपल्याला कुठे भेटणार आहेत, म्हणून मी आंबोली सराच्या ओळखीने एखादं घर बाजूला घेतलं आणि तिथं राहायला आलो. आणि आपल्या इकडची निवडणूक लागली, ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. आता महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि मग तुम्ही म्हणले महाराज तुम्ही एवढं चांगलं बोलता, एवढं तुम्ही बाबासाहेबांचा विचार करून चाललेला आहे, आमच्या वॉर्डामध्ये तुम्हीच उभा राहा. तुम्ही म्हणाला आमच्या तिथं मिळणार नाही, तुमचा कुठं मिळणार नाही सर, पण तुम्ही कीर्तनामध्ये काही बोलत असते. जसं तुम्ही मला म्हणाले की तुम्ही निवडणुकीला उभा राहा, मी निवडणुकीला उभा राहिलो, तुमच्या प्रेमामुळे निवडून आलो. 5 वर्ष झाली, तुम्ही निवडून उभे राहिले, 5 वर्ष झाले, असं कसं तेवढं लवकर होईल? ते कीर्तनात अशा गोष्टी होत असतात. 5 वर्ष झाले आणि 5 वर्षाला माझा वॉर्ड महिलेसाठी राखीव झाला. आता मी काय करीन? वॉर्डात फिरेन, गावात कोणती महिला शिकलेली आहे, कोणती जास्त हुशार आहे, कोणाला योजनांची माहिती आहे, असं सगळं बघेल आणि एखाद्या महिलेला तिकीट देईल. असंच करेल ना? कोणाला तिकीट देणार? एवढा माझ्यावर विश्वास आहे. किती विश्वास आहे माझ्यावर? अजून माझी भेट पण झालेली नाही, कुणाशी बोलणं पण झालं नाही, पण एवढा माझ्यावर विश्वास आहे की मी निवडून एकदा इथं नगरसेवक म्हणून आलो आणि पुन्हा जर महिलेसाठी वॉर्ड राखीव झाला तर मी कधीही दुसऱ्याला तिकीट देणार नाही. कोणाला देणार? बायकोला देणार. हा विश्वास माझ्यावरचा नाही. ऐकल्या व्यवस्थेबद्दल तुमच्या मनामधलं मत आहे, पण बायकोला पण द्यायला हरकत नाही. बाबासाहेबांनी दिलं स्वातंत्र्य आपण ऐकलंय, पण निवडून आणतो बायकोला आणि कारभार सगळ्या बायकोच्या सह्या स्वतःच ठेवतो. तुमचं तरी शहरामध्ये बरं असेल, ग्रामीण भागामध्ये तर फारच अडचण आहे. सरपंच असते बाई, एखादी शिकवते, कधी आज ज्या डाऊन करताना. मी एका सरपंचाच्या मिटिंगला गेलो होतो, बीडीओने मिटिंग केली होती. तिथे बीडीओ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये डेप्युटेशनवर आले होते. गावाकडे परळीला आमच्या तालुक्याला गेले. त्याच्यानंतर त्यांनी फोन केला, महाराज कधी गावाकडे आलात तर परळीला या. मी परळीला त्या ठिकाणी आता मला रेग्युलर त्या ठिकाणी पोस्टिंग झाली माझी, कधी परळीला या. मग योगाने परळीकडे गेलो असताना मी त्यांना फोन केला, सर म्हणलं मी आलोय, किती वाजता येऊ आपल्या ऑफिसला? म्हणजे या 11च्या सुमाराला. मी 11च्या सुमाराला गेलो. मी तिथे जायला लागलो, केबिनचा दरवाजा लोटा लगेच तिथं पिऊन आडवलं थांबा म्हणते का मध्ये साहेबांची मिटिंग चालू आहे आणि सगळ्या सरपंच लावून घेत आहेत आणि महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा आहे, तुम्ही थांबा मिटिंग होऊ द्या, मग तुम्हाला सोडतो. मग तिथल्या एका बाजूला त्यांनी मला बसायची व्यवस्था केली. मग साहेबांना मी SMS पाठवला की साहेब मी आलेलो आहे, तुमची मिटिंग संपली की मग मला सांगा, मी येतो मध्ये. लगेच ते मेसेज गेल्यावर लगेच साहेबांनी बोलून घेतलं. म्हणजे काही गुप्त वगैरे काही नाही, आम्ही आपल्या विभागामधल्या चर्चा करतोय, कोणाच्या ग्रामपंचायतीमध्ये काय. गेलो मध्ये मी. मिटिंग कोणाची होती? सरपंचाची. किती महिला असायला पाहिजे होत्या? 50%. बरोबर की नाही? 50% महिला असायला पाहिजे होत्या. एकही महिला सरपंच त्या मिटिंगला नव्हती. त्यांची चर्चा संपली आणि चर्चा संपल्यानंतर मी त्या BDO साहेबांना विचारलं, साहेब आज काय फक्त पुरुष सरपंचाची मिटिंग होती का? म्हणजे नाही, महिलांची पण होती. मला एकही महिला समोर दिसली नाही. म्हणले महिला येत नाही. मग त्यांच्या नवऱ्याची म्हणले त्यांच्या सह्या नवरेच ठोकते. अहो म्हणजे ते ठोकतेच बरोबर, पण तुम्ही कसं काय ठोकून घेता त्यांच्या सह्या? म्हणजे आतापर्यंत चालत आलोय, आम्ही विरोध करायला गेलो की म्हणजे परळी आहे तुमची आणि परळीत काय काय चालतं हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आमची परळी सगळ्या महाराष्ट्रामध्ये असते. म्हणजे आज महिलांना कायद्यानं अधिकार दिलेला असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी हे पाहत नाही, त्यांना अधिकार देत नाही. पण बाबासाहेबांनी केवढ्या विचाराने ते केलेलं आहे. हळूहळू ते होईल. तुम्हाला सांगतो, संत साहित्याशी मी आता काही संबंध होतो. महिलांना हाती देण्याचं बाबासाहेबांचं एक असलं असलं पाहिजे. त्याचा विद्रोह 700 वर्षापूर्वी एका महिलेने केलेला आहे. त्या महिलेचं नाव आहे जनाबाई. एखादी महिला चांगलं काम करायला लागलं त्यावेळेला आम्हाला पुरुष मंडळी सहन नाही होत. नामदेव महाराज ज्यावेळेला 35 वर्ष त्या ठिकाणी पंजाबमध्ये जाऊन राहिले. पंजाबमध्ये नामदेव महाराज राहिले असताना 34 वर्ष पंढरपुरामधला वारकरी संप्रदाय सांभाळण्याचं काम जनाबाईंनी केलंय. आणि एखादी महिला चांगलं काम करायला लागली की आमच्या पोटामध्ये मळमळ व्हायला सुरुवात होते. आणि मग त्या ठिकाणी आम्ही म्हणतो, काय बाई आहे, कशी बी चालते, रस्त्यावर चालते. म्हणजे ज्यावेळेला त्या कामामध्ये आम्हाला चुका काढता येत नाही त्यावेळेला आम्ही तिच्या राहणीमानावर चर्चा करतो आणि राहणीमानाच्या आडून अवगत करून ते चारित्र्यावर संशय निर्माण करतो. माझी जनाबाई सुद्धा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्यावेळेला हा वारकरी संप्रदाय सांभाळत होती त्यावेळेला तिथल्या लोकांनी कुजबूज करून जनाबाईला त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. काय झाली, रस्त्याने चालते, कसाही चालते, तिचा पदर डोक्यावर नसतो. ही जनाबाई होती. जनाबाई एवढी खतरनाक, जनाबाई एवढी खतरनाक ताई साहेब. जनाबाई माणसाला तर घाबरत नव्हतीच, पण जनाबाई देवाला सुद्धा घाबरत.
आमची क्षीरसागर महाराज तिथे जनाबाईने जितक्या चांगल्या शिव्या देवाला दिल्या, माणसाला नाही, कुणाला? देवाला. जनाबाईने जितक्या चांगल्या शिव्या देवाला दिल्या तितक्या चांगल्या शिव्या इथे बसलेल्या सर्व ताईंना विषणरी लावलं. कशाचं? शिव्यांचं. आहे काय का क्लास आपली शिव्यांचा? नाही नाही. कसं माझ्या मुली मुंबईला राहतात, जरा चांगल्या शिवाय येत नाही. जर असेल त्याकडे एखादा क्लास तर पाठवून दिले असतात. इतक्या चांगल्या शिव्या ते लोक काय म्हणले जनाबाई देवाला? अरे विठ्या विठ्या विठ्या, मूळ माईच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्रा तुला लागली, उभ्या राहोनी अंगणी शिव्या देती दाशिंगणी. देवाला शिव्या देती. ह्या माणसाला ऐकणार आहे का? ऐकून घेतलं. जनाबाई खुशी बाजारात गेली आणि तिने सांगितलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, भरल्या बाजारी जाईल मी. जनाबाई सांगितलं डोईचा पदर पडला काय सांगता, मी फेकून दिला. नामदेव महाराजांनी मला फक्त पदर नाही सांभाळायला सांगितलं, हा वारकरी संप्रदाय सांभाळायला सांगितलं. जरी तुला टाळ घ्यायचा अधिकार नाही, जरी तुला महिला जमत नाही ना. आज आमची काही पूजनीय वंदनीय महाराज मंडळी क्षीरसागर महाराजांना माहिती आहे किती म्हणजे बाई जर टाळ बघूया असेल तर कीर्तन करणार नाही, एखाद्या सप्त्यात जर बाईचं कीर्तन असेल तर तिला करणार नाही. असे जे बोलत असतील ते वारकरी संप्रदायाला कलंक आहे, कलंक. त्यांच्याबद्दल बोललेला आमचं टोचतं, मग आम्ही असं त्यावेळेला बोलतो त्यावेळेला. पण 700 वर्षापूर्वी जनाबाईला सांगितलं जरी तुला टाळ वाजवता येणार नाही, जरी तुला कीर्तन करता येणार नाही. जनाबाई किती खतरनाक सांगितलं. उभा राहिली चौकात पाय रोवून आणि सांगितलं, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी. मला मनाई करणार तुम्ही कोण आहात आणि काय तुम्हाला सुचवायचं? हो मी चांगल्या चालीची नाही ना, एवढं सुचवायचं ना. मी सांगते, पंढरीच्या पेटे मांडीले पाल, मंगळावरी तेल घाला तुम्ही. आता मी पाल मांडलंय, काय तुमचं म्हणणं आहे? हा जो विद्रोह आहे, हा विद्रोह हा महिलांच्या मधला हा जनाबाईने केलाय. आणि त्याचं ज्यांची मूर्ती इथे स्थापन करावी अशा प्रकारची अपेक्षा होती, त्या जोगोबाबाचा विद्रोह आणि त्याच्या मुलाचा विद्रोह जोगोबा करणार. ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून बाबासाहेबांना आपला बोलण्याचा अधिकार दिला ना, तो अधिकार नामदेव महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून त्याच्या सहकार्य दिलेला आहे. लांबायला मला माहिती, पण आता मी 2-3 मिनिटांमध्ये एवढं सांगून थांबणार आहे. हा असं म्हणलं की मला अजून जोर येतो. जोगोबा महाराज बडव्याना अलीकडे हटवलं मंदिरातून. बडव्याना मंदिरातून हटवलं त्यावेळेस त्या बडव्याने मोठा कामावा केला. आम्ही हजारो वर्ष या वारकऱ्यांची सेवा करतो, आम्ही हजारो वर्ष वारकऱ्यांना त्या ठिकाणी सांभाळलेला आहे. आणि असं असताना आमचा हजारो वर्षाचा अधिकार या न्याय व्यवस्थेने आमच्याकडून हिरावून घेतलेला आहे. आम्ही वारकऱ्यांना कधी त्रास दिलेला नाही. आणि जर कुणाचं म्हणणं असेल की वारकऱ्यांना त्रास दिलाय तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा आणि तो निघून चालणार नाही, तो लेखी पुरावा दिला पाहिजे. न्यायालयाचा निकाल लागला होता, चर्चा होती, IBN लोकमत बाबा पण होतो, मी त्या दिवशी पण होतो. पुण्यातून आपले सदानंद मोरे सत्कार मारते वंशज जे खूप मोठे विचारवंत आहेत, ते पुण्याच्या स्टुडिओमधून होते. हा लढा ज्यांनी लढला ते भारत पाटणकर साहेब पश्चिम महाराष्ट्रातून होते, पंढरपूरमधून बडव्यांचे प्रतिनिधी होते आणि मुंबईच्या स्टुडिओमधून मी त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला त्या बडव्यांनी सुरुवातच त्यांच्यापासून केली. बडव्यापासून काय तुमचं म्हणणं याच्या निकालाबद्दल? त्यांनी सांगितलं की हजारो वर्ष आम्ही कधी वारकऱ्यांना त्रास दिला नाही आणि त्रास दिला असेल तर त्याचा लेखी पुरावा द्यावा. आणि त्यांचं म्हणणं संपलं. अँकरने दुसरा प्रश्न त्या मोरे सरांना त्यांच्यावर काय म्हणणं तुमचं, त्याच्यानंतर त्या पाटणकर साहेबांना विचारला तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न माझ्याकडे आला, त्यावेळेला मला वेगळाच काहीतरी प्रश्न विचारला होता. पण मला तुमच्या प्रश्नाचं अँकरला सांगितलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो. पण बडवे महाराजांनी एक आव्हान दिले. काय आव्हान दिलंय की वारकऱ्यांना जर बडव्यांनी त्रास दिला असेल तर याचा पुरावा द्यावा. आणि मी तर म्हणे की हजारो वर्ष वारकऱ्यांना बडव्यांनी त्रास दिला असला पाहिजे, पण मी हजारो वर्ष अशा प्रकारचं वाक्य वापरणार नाहीये, कारण माझ्याकडे हजारो वर्षाचा पुरावा नाही. हा मात्र 700 वर्षापूर्वी बडवे वारकऱ्यांना त्रास देत होते याचा माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणलं ते खवळलं तिकडून. ते म्हणलं काय 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 पुरावा आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार केली चोखोबा महाराजांनी? मी त्यावेळेला म्हणलं की चोखोबा महाराजांना जर त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची व्यवस्था असती तर तशी पण केली असती. पण त्यावेळेला चोखोबा महाराजांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची व्यवस्था नव्हती. त्यावेळेला अन्यायग्रस्त झालेले वंचित जे लोक होते त्या वंचित लोकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी समचरण दृष्टी विठेवरी साजेरी असणारा भगवान पांडुरंग परमात्मा आज आधार वाटत होता. आणि त्या पांडुरंगाला आधार ठेवून त्या पांडुरंगाला
या ठिकाणी त्याच्याकडे त्या पांडुरंगाकडे तक्रार केली. काय तक्रार केली? आणि तिकडून पुन्हा जोरात प्रश्न विचारला. मला सांगा, ते सांगणार आहे. 700 वर्षापूर्वी त्या ठिकाणी चोखोबा महाराज लिहून देतात की धाव घाली विठोबा चालू नको मंद, बडवे मज मारिताती काय ऐसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंडी कैसा आला, आणि शिव्या देती म्हणती महाराज देव पाठविला. मला कशासाठी तुम्ही मारले? सेवक नाही म्हटलं, म्हणलं काय बडवे मज मारिताती, बडव्याने मला मारले, अशा प्रकारचं केले. आणि त्याचं कारण सुद्धा सांगितलंय. काय तुम्हाला पुरावे पाहिजे अजून? आणि ह्या चोखोबा महाराजांचा खरं तर आपण बाबासाहेबांनी त्यांना थोडंसं म्हटलेलं की त्यांनी सगळ्या व्यवस्थेला जुळवून घेण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. पण त्या परिप्रेक्षामध्ये जर आपण जाऊन पाहिलो की जी व्यवस्था चारी बाजूने पोलादासारखी मजबूत आहे, अशा अवस्थेमध्ये चोखोबा महाराजांनी लिहून ठेवलं आपल्याला कळलं. आणि त्यांचा पोरगा कर्ममेळा तर फार खतरनाक. चोखोबा महाराज, त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा कीर्तन ऐकायला पांडुरंगाच्या मंदिरात जायचे. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, दारात सुद्धा लावायचं. मध्ये कीर्तनकार कीर्तन करायचा, सांगायचा ममे वांश जीव लोके जीवभूत सनातन, हा या जगातली सगळी लेकरं जीव जे आहेत हे भगवंताचे लेकरं आहेत असं सांगायचं. मग कीर्तन संपलं की मध्ये पंगत पडायची, पंक्तीला सगळे मधले लोक जेवायचे. त्यावेळेला माझ्या चोखोबाचं कुटुंब मात्र दारामध्ये दाताचं पाणी घेऊन बसले असायचं. हा प्रश्न लहान असताना कर्म मिळायचा मनामध्ये पडायचा, आणि मध्ये तर आम्हाला काय जेवायला नाही, त्या पुढचा आहे का? किती व्यवस्था होती. हे कुटुंब बाहेर बसलेलं आहे, मधले लोक जेवत आहेत, जेवण संपले, पत्रवाळ्या उचलून बाहेर टाकल्या, आणि मग त्या पत्रवाळ्याचं खटपट गोळा करावं आणि या कुटुंबाने चितावर टाकावं. हे सगळं पाहिल्यानंतर असणाऱ्या क्रांतिकारी कर्ममेळ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा म्हटला कीर्तनकार सांगतो की ममे वंश जीव लोके जीवभूत सनातन, हा या जगातली सर्व लेकरं जीव हे माझी लेकरं आहेत म्हणतो. मग आम्ही कुणाची लेकरं आहेत? आम्हाला का मंदिरात जाता येत नाही? आम्हाला का तो प्रसाद खाता येत नाही? मग हा देव जर त्यांना पक्षपाती वेगळं वागवतो नाही, मला वेगळं वागवतो, असं का वागतो? आणि दादा, असं पक्षपातीपणे वागल्याबद्दल कर्ममेळा देवाला प्रश्न नाही विचार, फक्त देवा तू असं का वागतो? तर असं पक्षपातीपणे वागल्याबद्दल कर्ममेळा देवाची लाज काढतो. शब्द माझे नाही, शब्द कर्ममेळ्याचे. कर्ममेळा म्हणतो आमुची केली ही नाही याती, तुझं ना कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, आणि लाज नाही तुझ्या चित्ता. देवा असं पक्षपातीपणे वागत असताना तुला लाज कशी वाटत नाही? देवाची लाज काढण्याचं सामर्थ्य या संत परंपरेमध्ये, आणि तेच अभियुक्त होण्याचं माध्यम विश्वातला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्याला त्या ठिकाणी जागर केलेला, आपल्याला त्याचा हक्क दिलेला आहे. म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही जी मूल्य आपल्याला संविधानामध्ये दिसतात, या सर्व मूल्याचा जागर इथल्या या सर्व महामानवांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये संत परंपरा सुद्धा आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी या मातीची वैचारिक मशागत केल्यामुळेच याच ठिकाणी महात्मा फुले जन्माला आले, याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, याच ठिकाणी जन्माला आले. हा विचारांचा जागर आपल्याला असा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं, तुकाराम महाराजच्या जयंतीच्या निमित्तानं, ह्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं करावा लागेल. जरूर तुम्ही डीजे लावा जयंतीला, पण त्याच्या अगोदर प्रबोधनाचे 4 तरी कार्यक्रम तुम्ही ठेवले पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या ठरलेल्या वेळेपेक्षा 4-5 मिनिटं तुमच्या आग्रहानं पुढे केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.